नमस्कार मित्रांनो, स्वाद कट्ट्यामध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे पपईचे मोदक। त्याकरिता इथे मी पपई कापून साफ करून घेतलेले आणि छोटे पीसेस करून घेतलेले आहे। कंडेन्स मिल्क घेतलाय, अर्धा वाटी दूध पावडर घेतलाय, अर्धा वाटी इतकं मी खोबऱ्याची पावडर घेतलेली आणि 1 चमचा वेलची घेतलेला आहे। आता वळूया कृतीकडे। मी ते मिक्सरचा भांडा घेतलाय। आता त्यामध्ये ही पपई घालत आहे। ही पपई आपल्याला एकदम बारीक पाडून घ्यायची आहे, फाईन प्युरी अशी बनवून घ्यायची आहे याची। अशा प्रकारे मी याची फाईन प्युरी करून घेतलेली आहे। आता वळूया पुढच्या कृतीकडे। मी पॅन ठेवलाय, आता त्यामध्ये मी थोडंसं तूप घालत आहे। हे तूप थोडंसं वितळून देऊया। आता जी पपईची प्युरी बनवलेली आहे ती मी यामध्ये घालत आहे। आता साधारण 2 ते 3 मिनिटं आपण हे असंच थोडंसं शिजवून घेऊया। 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत आणि माझं शिजवून झालेली आहे पपई। आता यामध्ये मी थोडंसं कंडेन्स मिल्क घालत आहे। मी स्वीटनेस करिताच कंडेन्स मिल्क घालत आहे। तुम्हाला जितकं गोड हवं असेल तुम्ही घालू शकता। कंडेन्स मिल्क ऐवजी तुम्ही साखरही वापरू शकता। आता हे पण मी व्यवस्थित मिक्स करून घेते। कंडेन्स मिल्क व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता यामध्ये मी नारळाची पावडर घालत आहे। ही पण मी मिक्स करून घेते। साधारण 2 ते 3 मिनिटं आपण हे व्यवस्थित परतवून घेऊया। दोन ते 3 मिनिटं झाले, नारळ ही व्यवस्थित मिक्सअप झालेलं आहे। आता दूध पावडर घालत आहे, त्याचबरोबर वेलची पूड ही घालत आहे। आता हे पण सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव झालेलं आहे। मला थोडेसं स्वीटनेस कमी वाटते म्हणून मी थोडं यामध्ये अजून कंडेन्स मिल्क घालते आणि हे मिक्स करून घेते। मिश्रण सगळं तयार आहे। आता मी गॅस बंद करते आणि हा सगळं मिश्रण आपण थंड होऊन देऊया। आपला हा जो मिश्रण आहे पपईचा तो थंड झालेला आहे। इथे मी एक साचा घेतला आहे, त्याला मी बटर लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता हे भरायचं आहे। आता अशा प्रकारे हा मोदक मी भरलेला आहे। आपला पपईचा मोदक तयार आहे। या प्रकारे सगळे मोदक बनवून घेऊया। अशा प्रकारे मी सगळे मोदक बनवून घेते।